पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सीवूड येथील हत्येचा गुन्हा उघड करून गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाने एकाला अटक केली. तो भंगार गोळा करणारा असून मृत तरुणही भंगार गोळा करणारा होता. मृत तरुण सतत शिवीगाळ करत असल्याने घटनेच्या दिवशीही त्याने आरोपीला शिवीगाळ केल्याने त्यांनी लाकडी दांडका डोक्यात मारून त्याची हत्या केली होती. NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाने तपास सुरू केला. मृताची ओळख पटली नसल्याने आणि घटनास्थळ परिसरात CCTV नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. त्यामुळे केवळ कौशल्याच्या जोरावर गुन्ह्याची उकल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, विश्वनाथ पांचाळ, लक्ष्मण कोपरकर, राजकुमार दुधाळ, दिनेश जोशी, विनायक गायकवाड, राजेश मोरे आदींचे पथक नेमले. त्यांनी घटनास्थळ आणि मृताचे वास्तव्य असलेल्या पडीक इमारतीत तपास करून माहिती मिळवली. घटनेच्या दिवशी सलमानचे मोहम्मद इरफान मोहम्मद हुसेन अन्सारी याच्यासोबत नशेत भांडण झाले होते. सलमानला शिवीगाळ करण्याची सवय असल्याने तो कोणालाही विनाकारण शिव्या द्यायचा. घटनेच्या दिवशी सलमान आणि मोहम्मद दोघेही नशेत असताना त्यांनी डीमार्ट परिसरात भेट झाली. यावेळी सलमानने त्याला शिवीगाळ केल्याने मोहम्मदने लाकडी दांडके डोक्यात मारल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत सलमान हा गोवंडीला राहणारा असला तरीही सीवूड येथील पडीक इमारतीमध्ये वास्तव्य करायचा. दिवसभर परिसरात भंगार गोळा करून विकल्यानंतर नशा करून रात्री त्या इमारतीमध्ये मुक्काम करायचा. हत्येनंतर मोहम्मद भिवंडी परिसरात लपला असताना गुन्हे शाखा पथकाने 24 तासाच्या आत त्याचा शोध घेऊन हत्येचा गुन्हा उघड केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.